त्याची स्त्री, डोकं भरून पदर घेतलेली स्त्री इथपर्यंत आलतो ना. नका का डोकं भरून पदर घेईनत, निदान पाठ तरी झाकी जा. पाठ उघडी पाहू द्यायची नाही आपल्या देशातल्या पुरुषाला. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. चला सांगेल पण वेळ अपुरा आहे. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या मांडीच्या बाजूला सावली पडली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र बसलेले होते. लगेच कंबर वाकली, मान वाकली आणि त्या सावलीला नमस्कार केला. कोणाची सावली होती माहिती आहे का? परस्त्रीची. मंदोदरीनं पाठीमागून मातोश्रीने नमस्कार केला. बांगड्या वाजल्यावर मागं पाहिलं. माय जी काय काम होतं? नवरा पेटवायला नेलाय मसन वाट्यात. नवरा पेटवायला नेलाय मसन वाट्यात. बाईला सती जायचं होतात करे गुरुजी. काय काम होतं? जे काम होतं ते काम झालं. काय काम होतं? काही नाही, मला एकच बघायचं होतं. माझे मालक अजिंक्य येतं. या पृथ्वी तलावर माझ्या पतीला मारण्याची लायकी किंवा अधिकार कोणातच नव्हता. आणि तुम्ही मारले कसं? मला आज कळालं तुम्ही कसं काय मारले. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणले काय कळालं? मला तर बोलली नाहीस. काय नाही, एकाच गोष्टीत कळालं. कसं? माझ्या मालकाला सुंदर स्त्री दिसली की लग्न करा वाटत होतं. हे शिल्लक माझ्या मालकाकडे होतं. आणि तुम्ही परस्त्रीची सावली पाहिल्यावर नमस्कार करता, हे तुमच्याकडे जास्त होतं. आणि म्हणून तुमच्या हातानं माझे पती गेले. मग आदर्श संपन्न राजा आणि अशा राजाला तशी वासनेनं कशी ती बाई बोलील? आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र तरी त्या पलंगावर कसे जातील? महाराज, पतिव्रतेच्या पलंगावर बसण्याची आपली, सोप्या भाषेत सांगू का, लायकी नाही असे समजणारे प्रभू होते. पतिव्रतेच्या पलंगावर नकोय नकोय नकोय, आपण नाही बसायचं, नाही बसायचं, नकोय नकोय. लायकी शब्द वापरायला नव्हता पाहिजे, तरी पण तुम्हाला कळण्यासाठी वापरला. कारण त्यांचा आदर्श आपण घ्यावा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा आदर्श आपण घ्यावा. महाराज पतिव्रतेच्या पायाकडे बघत मनामध्ये विचाराचे काटे खराटे, नाना प्रकारचे सराटे अंतकरणात बोचत होते. मला पूर्वज काय म्हणतील हिच्या पलंगावर बसल्याच्या नंतर. आणि मारुतीरायाकडे एकदा बघितलं. हनुमंता कसं करायचं? काही नाही, करा तुम्हाला जे ठरलंय ते करा. आणि पाय उचलला दादा पाटील, पाय, आणि पलंगाला अंगठा लावल्याबरोबर कड 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 पलंग. प्रारब्ध क्रिया माणसा मोळडा पलंग येतो. माय चाललात प्रभू? हो. मागं नाही फिरून पाहिलं. समोर तोंड नाही, पाठीमागून चंद्रसेना आहे. आणि समोर बघून डोळे झाकून एक वाक्य वापरलं, पुढच्या अवतारात तुझ्यासोबत लग्न करीन. ही सत्यभामा, ही सत्यभामा. ठीक आहे प्रभू, या 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 या. महाराज कानकोंडे झाले मारुतीराय, कानकोंडे झाले मारुतीराय. दोन गोष्टी ऐका प्रारब्धाच्या. मारुतीरायच्या डोळ्याला टचटच पाणी आले. माझ्या मालकाला जिवंत ठेवण्यासाठी एका पतिव्रतेच्या कपाळावर कुंकू आपण पुसलंय, याचं दुःख मारुतीरायला झालं. मान खाली घातली. येतो माय. बाईनं सांगितलं बेटा नाही जाऊ देणार तुला मी. थोडं सूड घेतलास माझा. तो माझ्यासोबत कपट केलंस हनुमंता. महाराज ज्या शेपटीनं द्रोणागिरी उचलला ती शेपूट किती शक्तिशाली असेल. ज्या शेपटीनं लक्षावधी राक्षस बांधून समुद्रात टाकले ती शेपूट किती शक्तिशाली असेल. पण ती शेपूट पतिव्रतेनं धरल्याबरोबरच तुटून गेली. जा रामेश्वरला, रामेश्वरला सर्वत्र मारुतीरायला शेपटी आहे, पण तिथं मारुतीरायला शेपटी नाही. आमचे सांगणारे सांगते. मारुतीरायाच्या व्यतिरिक्त शिवलिंग स्थापन केलं. आणि मारुतीराय शिवलिंग आणण्यासाठी गेले. तोपर्यंत इकडे प्राण प्रतिष्ठा झाली. मारुतीरायाला राग आला आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला म्हणले, प्रभू मी आणलेल्या शिवलिंगाचा अपमान होईल. प्रभू रामचंद्रानं सांगितलं तुमचं स्थापन करा. या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याशिवाय मधल्या रामेश्वराचं दर्शन पावणार नाही. आज चोखोबरायचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं पावत नाही. नामदेवरायाच्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं पावत नाही. कानोपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन पावन होत नाही. तसं मारुतीराय तुम्ही आणलेल्या भगवान
भगवान शिवजींच्या लिंगाचं दर्शन झाल्याशिवाय रामेश्वराचं दर्शन झालं असा पुरुषार्थ होणार नाही. पण मारुतीरायला सांग, मारुतीराय म्हणाले मला हे आवडत नाही. मग एक काम करा, ते शिवलिंग बाहेर आणा आणि हे टाका. मारुतीरायनं लगेच शेपटीचा आढा टाकला आणि शेपूट तुटली. वाचून सांग जाय सोमळ्या. मारुतीराय कोणाचे अवतार? मूर्तिमंत शंकर. आणि शिवलिंग कोण? शंकर. आणि मारुतीराय कोण? तुम्ही तुमचं धोतर फाडून फिरतान का? नाही, दोघायला म्हणायलो ना, असं कसं बरं? गुरुजी तुम्ही तुमचं शर्ट फाडून फिरतान का? दादा तू फिरशील का? नाही. मी फिरन का? मग शंकराची शेपटी कशी तोडतील? सांगताना हिशोबात. मला असं सांगा महाराज, लाखो लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही लोकांच्या डोळ्यात माती टाकू शकतो, देवाच्या नाहीत टाकू शकतो. इतकी लाज सांभाळायला पाहिजे. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, वाचुनी पुराण सांगावे पुराण. काय त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा भाव होता बरं का. आणि लागली लाईन आली बरं का, आणि कूलर चालू झालं, वहीचं पान पलटलं. काय बिभीषण होता बरं का. अरे जालना सोडून दिलं, संभाजीनगरला एसटी गेली रे. अरे तिथे लग्न होतं रे, 4-5 लोक तिथं उतरणार होते रे. आता हे वापस जाऊस तर पतरवाळ्या पण उडून जात्यात रे सुंबळ्या. तो जालन्यात एसटी थांबवायला पाहिजे होती. नालाय का. विठाला विठाला. महाराज होत काय नाही बरं का, दुःख मानू नका. याचं होत काय नाही. वक्त्याचे संसार पेटत इतकं लक्षात ठेवा. भजन करणे अमंगळवाणी तुम्हाला नरका. वक्त्यानं न वाचता बोलणं, गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागते. भागवतकार, रामायणकार, शिवपुराणकार, कथाकार या लोकांनी शास्त्रामध्ये प्रमाण नसताना बोलणं, गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागते. आधार वाचोनी काय सांगसी कहाणी, काय सांगसी कहाणी आधारा वाचोनी. आपला संप्रदाय बिनबुडाचा नाही महाराज. आपला संप्रदाय टोकदार आहे. ते टोक विधात्याच्या हातात येत नाही भाऊ. इतका टोकदार संप्रदाय. विठाला विठाला. शेपटी तुटण्याचं कारण सांगू? पतिव्रतेचा शाप आहे रे हनुमंता. या शेपटीनं माझं कुंकू पुसलंय. कशाहून माय? कारण शेपटीनंच भुंगे मारले होते. आणि हल्ली चुका धरायला लय सोपं आहे हो. पूर्वी कसं होतं तुमच्या लहानपणी, कोर्टामध्ये साक्षीदार पुरावे हे जमा करायला 400-400 पानं लागत होते. आता गिरगावकरांनी एखादी चूक केली की हे पहा मोबाईल मध्ये, हे छन बाळ्या, हे छन पा, याच्या थुत्रीत कशी बुटाडा हाणलीत पा. हेच लय कीर्तनात बचबच करीत होता बघा, लाल होस तर हाणलाय. गरज आहे का जेजला पुरावा विचारायची? काळ इतका विचित्र आलाय. बाई इतकी हुशार होती दादा पाटील, तिनं भुंग्यातले, त्या शेपटीतल्या भुंग्याचे पंख दाखिले. या भ्रमराची या पंखा, तुझी या पुच्छाग्र भागा, तुझी या पुच्छाग्र भागा, या भ्रमराची या पंखा. पिच्छ शब्द वापरलाय. पिच्छ संस्कृत शब्द आहे पिच्छ. अरे तुझ्या शेपटीच्या गोंड्यामध्ये भुंग्याचे पंख सापडले, तू मारलंस. माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलंस 1, आणि विश्वाचा बाप इथं येऊ द्यायला नाहीस 2. शेपटीच राहणार नाही. काय प्रारब्ध आहे महाराज. तुटली शेपटी. आता पलंग अंगठ्यानं मोरडा कोणी? पंढरपुरातल्या मालकान. त्याची ताकद सांग.
जवळ आले आणि सांगितलं, देवा काय तू सरळ येऊन सांगितलं असतं तर मी त्याला राजा केला असतं, आयुष्यभर तुझ्या नावाचा झेंडा धरला असता, पण मला मारलंस रे. आमच्या दोघांची ताटातूट केलीस, आमच्या रथाचं एक चाक मोडलं, संसार रूपी रथाचं चाक एक मोडच. लक्षात ठेव देवा, मी सोडणार नाही तुला. महाराज, हे मागचं प्रारब्ध तोच वाली जरा नावाचा पारधी झाला, तोच वाली जरा नावाचा पारधी झाला आणि त्याच्या हातात बाण होता. आता तो बाण कशाचा सांगत सुटलं तर मग आपले 9 वाजतील याच्यातच. आणि तो पारधी होऊन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पुढच्या अवतारातले द्वारकाधीश कृष्ण परमात्मा एका सुंदर अशा झाडाखाली बसलेले आहेत. एक पाय दुसऱ्या पायावर टेकला. देवाचे पाय कसे असतील, हरणाच्या डोळ्यासारखा अंगठासा लुकलुक करत होता आणि संदिशी बाण हाणला. त्या दिवशी द्वापारयुग संपलं, कलीला आरंभ झाला आणि मालकाने आपली यात्रा संपवली. पण अंगठ्यालाच का इथं मारायला पाहिजे होता, इथं मारायला पाहिजे होता, इथं मारायला पाहिजे होता. 5-50 अंगात बाण मारायला पाहिजे होते, अंगठ्यातच का? कारण या अंगठ्यानं पतिव्रतेची शया मोडली होतीस, याच अंगठ्यानं पतिव्रतेची शया मोडली. याची परतफेड तुला देवा करावं लागेल. भिल्ले विंधिले शारंगधरा, कुठं कुठं फक्त अंगठ्याला बाण. मारुतीरायासारखी शेपटी चुकू शकते, प्रारब्ध. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला पुढच्या अवतारात द्वारकाधीश कृष्ण परमात्मा जगातला 2 नंबरचा राजा. मी 3 लोकांच्या व्यतिरिक्त राजा कोणाला म्हणतच नाही, मेलो तरी म्हणणार नाही. 3च राजे, चक्रवेन श्रीकृष्ण परमात्मा आणि रयतेचे राजे छत्रपती शिवराय. 3च राजे, 3च राजे, 3च राजे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे आहेत पण स्वतंत्र नाहीत. बोलीला वाल्मिक वर्तोनी दावीन, स्वतंत्र नाहीत. वाल्मिकानं सांगावं तसं राजकारण केलं, मनानं नाही. मनानंच प्रजेचं राज्य करणारे, रयतेचं राज्य निर्माण करणारे, समाजाला लेकरा इतकं प्रेम देणारे जगात राजे कोण झाले तर 3च. चक्रवेन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळातले, त्याच्यानंतर कृष्ण मुंडे जगद्गुरु आणि रयतेचे राजा छत्रपती शिवराय. हे 3 राजे झाले. मग या देशातल्या 2 नंबरच्या राजाच्या अंगठ्याला बाण लागून त्याला ये लोकातली यात्रा संपवावं लागते, निजधामाला जावं लागतंय. हे त्याचं मागच्या जन्मातलं कर्म आहे. छान. असं काही बोललं की वैकुंठवाशी गुरुवर्य नथुराम बाबा म्हणायची कोटीची नोट आहे. पण आता तुम्ही म्हणण्यासाठी कीर्तनकार बी धोरणात लागन न हो. तेव नदीच्या कडीनं, मग आता तुम्ही कोरक पळताना अडचणीनं हो. तेव जर रस्त्यानं चालला तर हे प्रमाण म्हणतील ना. त्यानं सुरू केलंय ढगाला लागले, तुम्ही कुठं गाथा. खर तर लग्न लवकर आटपून निघण्यासाठी वरमाई व्यवस्थित पाहिजे. हो, आणि वरमाई चहाच्या घोटाला आणि कुखाच्या बोटाला नाहीच म्हणीन. हो, दुपारचं लग्न 4:30ला लागलं. जात्या लग्नाशी वरमाय रिकामी जागा, इथं नाही म्हणणार कीर्तनात. काय होतं घरी गेल्यावर कळन तुम्हाला. म्हणून या परंपरेतली कीर्तनकार म्हणजे वरमाई आहे, त्यानं जरा शिस्तीत अभंगावर बोललं पाहिजे. विठाला लोक खुश होण्यासाठी कीर्तन करायचं
करायचं असेल तर मग तू कंबर बांधायचं सोडून दे, घुंगर बांधायचं शिक, अजून खुश होतील. काही काही ना 1.5 एकर इकल्या घुंगरामुळं. तू यासाठी हाय नाही त्या इकत्यान. कीर्तन ही परंपरा मनाचं भंजन होणारी आहे, मनोरंजन नाही, मनाचं भंजन. एक सांगू माझ्या माईंनो, उद्या सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर या वडखा गावातल्या एकाच बाईनं, फक्त एकाच, दुसरीला विनंती करणार नाही, नवऱ्याचं दर्शन घेत जा. गिरगावच्या बाळ्याची फुटकी नाव तरंगल. तुमच्या वडखा गावातल्या एकाच पोरानं, एकाच, जास्त लोकायला त्रास, एकाच मुलानं एवढ्या सप्त्यात उद्यापासून आंघोळ झाले की मारुतीच्या दर्शनाला नाही गेला तरी चालेल, पण माईच्या आणि बापाच्या पाया पडत जाय. झाला सप्ताह सफर. इथं बसलेल्या एकाच सुनानं सासू सासऱ्याची चट संपत्ती हिसकून घी चोट्टे, सगळी हिसकून घी, सगळी हिसकून घी. तुला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे, चट हिसकून घी, पण 2 टायमाला सासू सासऱ्याला गरम भाकरी दी. तो या चपला सगळं पाया पडतो. झाला सप्ताह सफर. चौथी गोष्ट एकच आहे का, या गावातल्या एकाच पोरानं माळ घाला, ज्याला पहिली नाही त्याला तात्या, त्यानं माळ घाला. आणि 5वी गोष्ट, दात पडल्यावर चावणं गेल्यावर लाजून का होत नाही एका म्हाताऱ्यानं घाला, म्हणजे बोचरं झाल्यावर मग तरी आमच्या संप्रदाय ती, तर तुमच्या सप्त्याला पीक आलं. आणि असं जर तुम्ही ह्या 5 गोष्टी एकेकानं नाही केल्या तर 1, 2 आणि 3 या तिघाईच्या बोकांडीवर पैशाचे गठुडे टाकले आणि तुम्ही नुसते यशनी तुटलेले बैल कोणाच्या बिट्या खाला. विठाला विठाला गुण आला पाहिजे, गुण आला पाहिजे, गुण. पैसे खर्च द्या हो, जाऊ द्या पैसे, पण गुण यावा. गुण येणं म्हणजे पीक येणं आहे. जमीन 300 एकर गव्हाला राशनच्या दुकानात पाहिलात नंबर. मोरंडी 300 एकर जमीन राशनच्या दुकानात थैली नाही, टाक सुंबळ्या कुठला, तुला लाज वाटायला पाहिजे 300 एकर जमीन मोरंडीची सांगायला, आणि राशन दुकान गरीबाच्या थोत्रातलं काढून घेतो. मूर्खपणाचं टोकेनं. 300 एकर जमीन असून जर गहू घरचे नसतील तर पीक नाही, पीक नाही. एवढा खर्च करून 5 लोक सुधरत नसतील तर पीक नाही. धिक्कार आहे जीवनाचा. विठाला विठाला उद्धवाला घरी पाठिलं. मैत्रेय बाजूला बसलेले होते. मैत्रेय एक मोठं नाव आहे बरं का पुराणातलं. मैत्रेय फार मोठं नाव आहे. देवाच्या अंगठ्याला बाण लागला. मैत्रेय जवळ आले, हातातल्या झारीतलं पाणी तोंडात टाकत होते. झारीला हात लावली, मैत्रेयाला जवळ घेतलं, सांगितलं, राजा, हे राजा, नको पाणी पाजूस, आता थांबू शकत नाही. देवा, कोण तो भिल्ल आहे, कोण तो व्याध आहे, कोण तो पारधी आहे. देवा, पाय कापल्याच्या नंतर माणूस मरत नाही, तुमचा अंगठा फुटल्याच्या नंतर मरता. कधी कधी दोन्ही हात तुटल्याच्या नंतर माणूस मरत नाही, तुमच्या अंगठ्याला बाण लागलाय. भगवान कृष्ण परमात्म्याने मैत्रेयाला कवटाळला आणि हुकसाबुकशी रडत होते. मैत्रेया, या पवित्र भारत देशातल्या एका पतिव्रतेचा पलंगी अंगठ्यानं मोडणार रे. तिचं समाधान मातीत घातलं, तिचं समाधान मातीत घातलं. करता अंगठा पापी आहे म्हणून या अंगठ्यातच माझा प्राण सामावलेला आहे. महाराज, कर्म चुकल्याच्या नंतर देवाला फेडावं लागते म्हणून पहिलं कडवं. प्रारब्ध क्रिया संचिताचा भोग
अच्छा प्रणाम गुरुजी प्रणाम. सीता जगाची माय बर, सीता जगाची माय, जगाची माय. लक्ष्मी आहे सीता, लक्ष्मी. राजे हो, त्या लक्ष्मीची अवकृपा झाल्याच्या नंतर भल्या भल्यांची फजिती झाली, भल्या भल्यांची फजिती झाली, भल्या भल्यांची फजिती झाली. एक जणाची इथं नोकरीला होतो, 520 रुपये महिना होता. जेवून नोकरीला, मालकासोबत आयुष्यात जेवायला भेटलं नाही, आयुष्यात नाही भेटलं. पण खाला चांगलं होतं, चांगलं होतं गुरुजी. दुःख एका गोष्टीचं वाटलं, मालकानं ज्या दिवशी ताटातला भात नाही खाल्ला त्या दिवशी मालकीन मला देत होती, पण ताटातला देत होती याचं दुःख वाटत होतं. पण हे इतभर पोट इतकं लाचार असतं, लक्ष्मीची अवकृपा झाली की त्याला लाचारी सहन करावं लागते. म्हणून तरुणांना सांगतो, काम करून पैसे कमवा, हरामखोराचे बुट उचलायची वेळ येणार नाही. करा काम, करा करा काम करा. तुमचे पाहुणे राहुणे सुद्धा तुम्हाला मदत करणार नाहीत. पैसे संपले की भडवे पाहुणे लग्नाच्या पत्रिका देत नाहीत, इतकं लिहून घ्या. आणि तुमच्याकडे पैसे आले की जसा गुळाचं ढेकूळ पडल्याच्या नंतर मुंग्या धावत येतात तसे पाहुणे असे असे धावत येतात. पण कामं करा, परिस्थितीवर मात करण्याचं ठेवा, परिस्थितीवर मात करण्याचा भाव ठेवा. लोकांवर कुडण्याचा भाव ठेवू नका, प्रयत्नवाद ठेवा. पंढरपुरातला मालक एक ना एक दिवस आपल्या कर्माला यश देत असतो, इतकं मात्र ठेवत राहा. त्या लक्ष्मीची अवकृपा झाली की फार परिस्थिती बिकट महाराज, फार परिस्थिती बिकट. त्या बिकटपणाला सीमा नाही, सीमा नाही. एवढी लक्ष्मी मोठी आहे, पण त्या लक्ष्मीला जंगलात 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसावं लागलं. राक्षसनी त्या काय काजू बदाम थोड्या खात होत्या, काही खात होत्या राक्षसनी. कसल्या राक्षसनी? कैलास भाऊ अर्ध्या राक्षसनी झोपलेल्या आणि अर्ध्या राक्षसनी जाग्या सीतेला सांभाळायला. मुरमितात अर्ध्या अर्ध्या जाग्या, अर्ध्या झोपलेल्या. साधी तंबाखू खाणारा माणूस जर सकाळी सकाळी बिन तोंड धुवाचा उठला आणि जवळ आला तर चांगली चक्कर येते. रातच्या झोपीतच तंबाखू देत काय काय माणसं, कायच पुरुषार्थ. एक जण तो गुटखा इकून ठेवून चहा पित होता. म्हणलं कस काय, आपला हातच धरून कोणी. एकीकडे बाजूला घुटकान चहा पित होता. म्हणलं तू हात कशाला धरावा, इतका भरका, आम्ही येडे आहेत का हात भरवायला. आणि 3 महिन्याला इकडचा गालच काढावा लागला. काय घुटक्याचा पुरुषार्थ, इकडचा गालच कापून काढावा लागला. दुसरं बसविलं. साध्या तंबाखूच्या वासानं आमची मसड मेलती. रातच्या एक बाई तंबाखू खाचीन म्हशीच्या गोठ्यात शेण आणायला गेली. गाई पण येतात, पण एक मसड बी पाळली होती, दूध भरपूर देते, येऊ जाऊ झाल्यावर पुरत नसतं दूध. तर 90,000ची मसड तंबाखूच्या तोंडाच्या वासानच मेली आमची ती मसड. तर राक्षसनीच्या तोंडातलं दातात अडकलेलं मांस रातच्या झोपीत उंदरं खायची. 50-50 उंदरं जगायची. किती मांस अडकत असेल, वास किती घाण असेल त्याचा. आणि तो वास सीताई साहेबाला घ्यावा लागला. श्रुती नावाची पत्रकार आली आणि एकांतात लक्ष्मीला विचारलं, माय तू जगाची मालकीणीस, तू ज्याच्या इथं जाशील त्याच्या इथं वैभव निर्माण होतंय, म्हणून वैभव लक्ष्मी. हो, ह्या चित्रातल्या लक्ष्मीची पूजा करतात. श्यामबाला नावाची कन्या होती बरं का, गजांत लक्ष्मी होती बरं का, वैभव लक्ष्मी होती बरं का. आणि काय ती श्यामबाला नावाची कन्या होती बरं का, बापांच्या घरी गेली बरं का, आणि एक मिठाची कळशी आणली बरं का. सैन्याच्या हातात मिठाचा खडा दिला आणि काय सैन्याला ताकद आली, फडा फडा युद्ध केलं बरं का.
आणि मग त्या शांबाला नावाच्या कन्येच्या कृपेमुळं त्या मिठाच्या खड्यामुळं राज्य परत आलं बरं का. वाचून सांग जाय सुमल्या, अशी मिठानं जर सैन्य मेलं असतं तर आपल्या जवानांना बंदुकी द्यायचं काम पडलं नसतं. मिठाच खा हाना, मिठाच खा हाना. काही सोंग सांगता संप्रदाय तुम्हाला असं वाटलाय. लोकांनी रचलेलं वाचायचं नाही, ज्ञानोबरायने तुकोबरायने सांगितलेलं वाचायचं. आणि गाथा आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या लोकांचं ऐकायचं. भंगिऱ्याचं ऐकू नका, तुमचे लय फुटके कान आहेत, नालायकाचं ऐकतात. विठाला श्रुती नावाची पत्रकार आहे आणि त्या पत्रकारीनं विचारलं, आई साहेब 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या तोंडातल्या घाणेरडा वास घेत बसलात, काय कर्म आहे. डोळे भरून आले. श्रुती, एक पाप केलं ग, एक पाप केलं. ज्यानं 14 वर्षातले 6 महिने सोडून दिले तर पायाच्या व्यतिरिक्त सीता पाहिलीच नव्हती. त्याचं नाव आहे लक्ष्मण. लक्ष्मण त्याचा पुरुषार्थ आहे का. पंपा सरोवरावर दागिन्याचं गठुडं सापडलं, दिलं 5 लोकांनी आणि सांगितलं आकाश मार्गाने एक भगवे कपडे घातलेला महाराज नव्हता, तो रावण होता. भगवे कपडे घातलेला महाराज आकाश मार्गाने एका स्त्रीला घेऊन गेला आणि तिनं आम्हाला पाहिल्याच्या नंतर ऋषमुख पर्वतावर हे दागिन्याचं गाठोडं टाकलं. ते दागिने होते लोपामुद्रेनं दिलेले सीतेला. प्रभू रामचंद्रांनी दागिने पाहिलं, लक्षात आले सीतेचे दागिने आकाश मार्गाने सीतेला नेले. पण लक्ष्मणाला सांगितलं याच्यातले दागिने ओळखत. लक्ष्मणानं फक्त पायातले चाळ ओळखले. तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लखने सगळे दागिने सीतेचे, तुला चाळच कसे माहीत, चैनच कसे माहीत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना लक्ष्मणानं सांगितलं, घरून निघल्यापासून घोट्यापासून वरी सीता आईसाहेब पाहिल्यात नाही. फक्त सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाईम दर्शन घेताना फक्त पाय पाहत होतो, म्हणून पायातलेच चैन माहीत आहेत. याला म्हणायचं लक्ष्मण. आणि सीतेनं श्रुतीला सांगितलं, श्रुती नावाची जगातली पहिली पत्रकार, तिच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. हे श्रुती माते, माझ्याच्यानं एकच चुकलं, साधूला लाजविल इतका पुरुषार्थ लक्ष्मण भाऊजीचा मोठा आहे. वैराग्य संपन्न साधूला लाजविल इतका पवित्र पुरुषार्थ लक्ष्मण भाऊजीचा आहे. पण त्यांच्यासाठी मी खोटा शब्द वापरला. मज माझी कळले, मला आज कळालंय की मी साधूला छळलंय. मला आज कळालंय की मी साधूला वाईट शब्द बोलले. ज्या दिवशी लक्ष्मणा धाव रे लक्ष्मणा धाव रे बांधवा, धाव रे लक्ष्मणा धाव रे. हा मायावी म्हणत होता. आवाज कोणाचा काढीत होता? रामचंद्रांचा. आणि डुप्लिकेट लोकायला लय जमतं बरं का काही बी करायला. अजून बी लक्षात ठेवा. हो, खिशे कापणारे सोहळ्यामध्ये ओरिजिनल महाराजापेक्षा ओरिजिनल दिसते. असं वाटतं यांना गाथाच पाठ आहे. जय हरी वर 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 वर. हो कुठले तर हो तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय. आणि मग दुपारी मुक्कामाल गेल्यावर मा खिसा कापला, त्यानंच कापला. डुप्लिकेट लय चमकत असतात. अजून बी लक्षात घ्या. आणि हे डुप्लिकेटच्याच माग जास्त येतं. तुमचे पैसे बी पापाचे आहेत ना, ते चांगल्याला जाणारच नाहीत. विठाला सीतेच्या तोंडातून एक वाक्य पडलं, असं विस्तृत सांगत नाही. तुम्हाला असं वाटतं रामचंद्र मरावा आणि माझ्याविषयी तुमचा वाईट भाव आहे. महाराज, जिवंत माणसाच्या कानामध्ये लोखंडाचा रस टाकल्यावर किती वेदना होत्या, तितक्या वेदना लक्ष्मणाच्या अंतःकरणात झाल्या. भाव किती गोड होता सांगू. तरी पण माझी भावजई आई, मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, कोणाचीच कीर्तन ऐकायचं काम नाही, फक्त नीट वागा. कसं नीट? मोठ्या भावानं लहान्याच्या बायकोला लेक म्हणा आणि लहान्यानं मोठ्या भाऊजाईला आई म्हणा. कोणाचंच कीर्तन ऐकायचं काम नाही. रामायण तुमच्याच घरी, तुम्हीच रामन लक्ष्मण समजायचं.
महाराज तरी पण इतका वाईट शब्द कानात लोखंडाचा रस टाकल्या इतका शब्द पडला, पण तरी माझी माय कोण्या पाप्याच्या तावडीत सापडू नये म्हणून अग्निरेषा मारली होती लक्ष्मणानं. अग्निरेषा श्रुतीला सांगितलं, श्रुती हे सगळ्यात मोठं पाप आहे. योग घडला सीतादेवी, मला हा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जगाचा बाप माझा पती आहे, मी लक्ष्मी आहे, मी पैशाची मालकी नाही, पण मला राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसावं लागलं. याचं एकमेव कारण आहे मी एका साधूची चेष्टा केली, ते पाप फेडण्यासाठी मला इथे यावं लागते म्हणून पहिलं कडवं. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, क्रियामान संचिताचा भोगिला भोग तो न सुटे, भोगिला तो भोग तो न सुटे. बोला जैसी कल्पना जैसी भावना, जैसी कल्पना जैसी भावना, जैसी कल्पना जैसी भावना, जैसी कल्पना भोगिलाची भोग तो न सुटे, हे भोगिलाची भोग तो न सुटे, भोगिलाची भोग तो न सुटे. काळजी करू नको राजा, सगळ्याला प्रमाण सोडतो मी बोट केलं की म्हणायचं सगळ्यांना. मी कधीही वारकऱ्यांचा अपमान करणार नाही, ते आपल्या रक्तात येऊच नाही. पण सरळ बोलल्यावर बी एखाद्याला राग येत असेल तर ते आपलं पाप समजावं, तर त्याला काय करावं. विठाला विठाला हे बघ, कीर्तनकार जरी भीमसेन जोशीं सारखा जरी गायक असेल तरी त्याच्या बापाची जहागिरी नाही. हा, कीर्तनात कंबर बांधली ना यांची जहागिरी असते. तू प्रमाण काढून दी, तू तुकडा म्हण, पुढचे तू हा तुकडा पाडतील, पण तूच तुकडे पाडून असे ताने हाणीत असतील तर समजायचं वारकरी अजूनही बघा फड परंपरेतली लोक स्वतः गात नाहीत, ते प्रमाणाचा तुकडा सोडून ते पुढच्याला देत असतात. ह्या लोकांनी संप्रदाय सांभाळला महाराज, या लोकांनी. विठाला विठाला अर्जुन माहिती आहे तुम्हाला? अर्जुन काय वासरू आहे बाबा हे. मला हे अर्जुन दाखवायला तेही चांगलं आहे. मृदंग वाजितीत म्हणजे साधे अर्जुन आहेत का ते पण? अर्जुन पुराणातले की ज्याच्यासाठी पंढरपुरातला पागल झालता. कोपे तरी निवांत साहे, ऋषे तरी बुझावीत जाय, नवल पिशे लागले पाय पार्थाचे देवा. कैलास भाऊ, पिस म्हणजे पागल, तात्या पिस म्हणजे येड. देव येडा झाला, येडा नाव माहित नाही बरं मला, माफ करा सगळ्यांचे. येडा झाला, येडा. कोणाला येड करायचं त्याच्या हातात आहे. आणि ते येड कोणासाठी झाले दादा पाटील? अर्जुनासाठी. ते अर्जुन काय पॉवरफुल असेल प्रभू तात्या, काय पॉवर असेल अर्जुनाची. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर त्याच्या अंगावरची रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते.
काय पुरुषार्थ? आपला का साधा भजनाचा पुरुषार्थ आहे का? चालू भजनात तंबाखू हा, आपल्या घोंगडीला डाग तयार होते, हे आपला पुरुषार्थ. वा, आपण काय अर्जुनापेक्षा कमी आहेत का? काय रे चालू आहे तिला. स्वतः बसले. अर्जुनानं जिच्या सोबत लग्न केलं तिचा पुरुषार्थ माहिती आहे? अर्जुनाच्या बायका सांगता येतील किती होत्या? या खालच्या अर्जुनाच्या नाही, तुम्हाला सोडू ना. त्या अर्जुनाला 4 पत्न्या होत्या, 4. त्याच्यातल्या एका पत्नीचं नाव सांगतो, द्रौपदी. दुसरी सुभद्रा. बाकीच्या 2 घरी कोण होत्या त्या पान मग घरी गेल्यावर. वाची जाण जरा चांगलं. तुम्ही वाचिलं तर आम्ही हिशाबात कीर्तन करू. तुम्ही इतके बुद्धिवान झाले पाहिजे की तुम्हाला पाहिल्याबरोबर आमच्या कष्टाला घाम सुटला पाहिजे. अरे बापरे, काय बोलावं आता. हो. तुम्ही इतकं येड्याचं पांघरून घेता, मग आमचं चाललंच आहे. काही म्हणायचं, तुम्हाला बुक्का लावून जातो मग आम्ही. एकीचं नाव आहे उलपी, अर्जुनाची पत्नी. द्रौपदी नावाच्या धर्मपत्नी. फरक सांगतो दोघातला. अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणायचे. रोम रोम रोम. किती रोम असतील माणसाच्या अंगावर? प्रचलित भाषेमध्ये केस. हा रोम कृष्ण कृष्ण म्हणायचा, पण तुटून जर खाली पडला तर कृष्ण म्हणत नव्हता. इथपर्यंतच अर्जुनाचा पुरुषार्थ प्रभू तात्या. तात्यांकडे कधी कधी योग येतो. मला वाटतं ह्या 1.5 महिन्यात बऱ्याच वेळेस आलो मी. 1-2 वेळेस इथं विमानतळावर उतरलो त्याची गाडी घ्यायला. जरा कामं चालू होते हळदीचे. ड्रायव्हर मी तिकडं गोतीला. हो, मग तसं असतंच ना ते. मग काय आता ओळखीचे माणसं काय नुसते बिड्या वाढायपुरतीच असतात का? घ्या घ्या बिडी घ्या, त्याच्यासाठी असते. काहीतरी फायदा घ्यावा लागेल नाही का नाही. मी नाही जात कोणाची तर महाराज. कोणाची तर गेल्यावर माणसाला कळावं. आपण एखाद्याची तर मुळवाटीन पत्रिका घेऊन गेलो आणि त्याला पत्रिका देताना त्याच्या कपाळावरची 3ऱ्या क्रमांकाची रेषा जर फडफड करीत असेल ना, तर त्याने म्हणावं, चहा नाही नाही एसटी जाईन, येतो बरं, या बरं का लग्नाला, या येतो. आणि आपण ज्याच्या इथे गेल्याच्या नंतर आदरयुक्त भावनेनं पाहिलं जातं त्याच्या इथं थांबा. ज्याची कपाळावरची रेषा फडफड करते का, आव नहीं आदर नहीं नहीं नैनों में नहीं, उस घर को कभी न जाए कंचन बरसत में. कबीरा कंचन बरसत में, कबीरा कंचन बरसत में, कबीरा कंचन बरसत में. चांगले लोक असल्यावर चांगले असल्यावर मलाही जरा जरा गाता येते. तुम्ही सांभाळून घेता म्हणून. नाही तर आपल्याला काय गायनाची कला नाही. ही देलीन बस झाली, कशात ताण घ्यायचा. सगळं तू ह्याकडेच घेतो का, राहू दिन बाकीचं दुसऱ्याकडे जरा जरा. खूप मदत असते. चला, अर्जुनाच्या अंगावरचे केस खाली पडले की कृष्ण म्हणायचे नाही. माझ्या माईंनं तुमच्यातली द्रौपदी किती गोड होती सांगू. द्रौपदीनं ज्या जागेवर डोकं विसरले त्या जागेवर केस पडले, तर केस तर कृष्ण म्हणत होते, पण ती जागा कृष्णमय होत होती. इतका द्रौपदीचा पुरुषार्थ होता. म्हणून द्रौपदी विराट राजाच्या घरी थांबल्याच्या नंतर शेण काढीत होती. येताना शेणाचा गोळा घरी घेऊन येत होती. जिथं डोकं विचारलंय तिथं ते शेणानं केस घ्यायचे, ते वाळवायचे आणि पेटून द्यायचे. कारण नालायक दुर्योधनाचे गुप्तचर उकांड्याला कान लाईत होते. या उकांड्यात जर कृष्ण नाव आलं तर या गावात द्रौपदी राहती, याच्याहून सिद्धता होती. काय द्रौपदी असेल महाराज, काय ते अर्जुन. दोघातला पुन्हा एक पुरुषार्थ सांगू. जगातली प्रत्येक स्त्री जर सूक्ष्मदर्शकाखाली ओठ पाहिले तर तिच्या ओठावर रोम आहेत. आपल्या रोमांना मिशा म्हणतात. आपल्या रोमांना मिशा म्हणतात, तिला रोम म्हणतात. जगातली कोणती स्त्री घ्या, कोणती बी रोम आहेत. द्रौपदीच्या नव्हते. आपले जे तळहात आहेत का, ती अवस्था द्रौपदीच्या ओठाची होती. हा द्रौपदीचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ. अर्जुनाचा पुरुषार्थ पहा. जगातला कोणता जरी नर पाहिला
तर खोटे का होत नाही, पण वक्षस्थळावर स्तन आहेत ते अर्जुनाला नव्हते. म्हणून नारायण देव आहे पण नर अर्जुन आहे. नारायण कोण आहे? देव आहे, पण नर कोण आहे? तर अर्जुन आहे. ऐका कर्म, कैलास भाऊ कर्म ऐका. मुरबी तात्या काय कर्म चुकलं? जगात एक नंबरचा नर, त्याला खोटे का होत नाही, छातीवर चट्टे नाहीत, त्याला पांढरी साडी नेसावं लागली हो. पांढरी साडी. केस आखुडा असल्या बायका काय लाईत होत्या? गंगावन. आहे का नाही तुमच्यातलं? मी काय बाई नाही, पण केस आखुडा असल्या वपण्यासाठी जुन्या बायका काय लावायच्या? गंगावन. आता तुम्ही मुद्दामच खोपे पाडितात. हो, मोठा असे 7-8 खोपे, इकून चिमणीनं अंडे द्यावा, इकून कावळ्यानं द्यावा. हो, खोपे. 4-4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. 4-4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड. सांग सांग पोरी नन्न लागन का गोड, सांग सांग पोरी नन्न लागन का गोड, सांग सांग पोरी नन्न लागन का गोड. क्या बात आहे, वा. लय लोकायला दारातले नारळ खाव वाटत नाही, कोकणातले आणा वाटतात. अरे पान दारातले नारळ किती गोड आहेत. विठाला विठाला. मी चुकून गाणं म्हणणार नाही. राष्ट्रसंतांचं पद आहे, राष्ट्रसंत दुनियादास महाराजांचं पद आहे. कारण या देशातल्या स्त्रीनं किती संस्कारित वागावा ते माझ्या राष्ट्रसंतांचा पुरुषार्थ आहे. कोणाचं ऐकून हे पद जोडलं असेल? पैठणच्या मालकांचं ऐकून राष्ट्रसंत दुनियादास महाराजांनी पैठणच्या मालकांचं वाक्य ऐकलं. सीतेच्या समोर अंगठी टाकली. अंगठी होती मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची. आणि मारुतीरायनं सांगितलं सीता कशी दिसते हे सगळं सांगितलं. ठीक आहे म्हणले, अशी अशी दिसती, ती जिथं बसल तिथं ती जागा राम राम म्हणते, जे तशी तेची वस्ती घडे. पैठणचे मालक सांगतात. पण सीताई साहेबांना मी तुमचा दूत हे कसं ओळखा? माझी अंगठी पुढे टाकली की तिच्या लक्षात येईल हा रामाचा दूत आहे. महाराष्ट्र संत किती हुशार होते दुनियादास महाराज. तुम्ही कसं राहावं सांगत होते. इकडं नाथांचा पुरावा घेतला. आणि मारुतीरायानं सीताई साहेबाच्या पुढे अंगठी टाकली. तर फरक काय झाला माहितीये का? पदर तो डोक्यावर होता पण थोडासा मागं गेलता. पदर डोक्यावर होता सीताई साहेबाच्या, पण थोडासा मागं गेलता. पण रामचंद्रांच्या हातातली अंगठी पाहिल्यावर अंगठी कळाली नाही, सोनं कळालं नाही, पण माझ्या मालकाचा स्पर्श झालेली अंगठी म्हणजे माझे पतीच आहेत. तर पैठणचे मालक काय म्हणले? तेचा आचळू सरसावला, तेचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. आणि इकडं राष्ट्रसंतांनी म्हणावं चांगलं राहा, गोड राहा. काय काय राहण्याचा प्रकार आहे. माझ्या माईंनो, तुम्ही जितकं 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 प्रसन्न अवस्थेत राहताल तितकी तुमच्या पायातल्या चपलात ताकद येते. तुमच्या पायातल्या चपलात ताकद येते तितकी ताकद बॉम्बमध्ये पण नाही, तितकी ताकद मिसाईलमध्ये पण नाही, तितकी ताकद बंदुकीच्या गोळीत नाही. आचरणाची शुद्धता जिच्या चौकटीत आहे तिच्या पायातल्या चपलात तितकी ताकद आहे. या देशातला केवढा जरी हरामखोर असेल तर तिच्याकडे पाहायची ताकद होत नाही. ही आचरणाची तुमच्या कपड्याची ताकद आहे. विठाला विठाला. जरी आदा कदा एखाद्यानं स्पर्श करायचा प्रयत्न केला तर पंढरपुरातला धावतच येतो. किचक नावाचा हरामखोर, किचक नावाचा हरामखोर शेण टाकायला गेल्यावर द्रौपदीचा हात धरला, द्रौपदीचा हात धरला. महाराज पंढरपुरातल्या मालकानं भीमाला लुगडं नेशिलं, पंढरपुरातल्या मालकानं भीमाला लुगडं नेशिलं. आणि ही म्हणला यज्ञशाळ त्या नृत्यशाळेमध्ये, आणि तिथं बलीला. आणि नाचली नाही भीम, असा कुचला, असा कुचला. जुन्या बायका गोदडे कसे कुचित होत्या असाच किचक्या कुदला. किचक्या इराटाचा मेवना होता. किचक्या, किचक नाही म्हणायचं त्याला, किचक्या. असा कुचला का नाही धुणं धुतल्यावानी, तर सर रक्तमोरी वाट गेलं. आणि मग बहीण म्हणली मा दादा कसा गेला? मेवना म्हणला तो हा दादा लय चरबट होता हो, परस्त्रीला हात लाईत होता म्हणून कुचलाय. विठाला विठाला. काय पुरुषार्थ असेल अर्जुनाच्या जीवनातला. पण पांढरी साडी नेसावं लागली, गंगावून लावलं.
आणि कथक नावाचं नृत्य तिथं शिकवत होते. तिचं नाव आहे ब्रह्मडा. ब्रह्मडा. मला श्रुती भ्रमित झाली, देवता भ्रमित झाल्या. ज्या अर्जुनासाठी पंढरपुरातला मालक पागल होतोय, एवढा मोठा अर्जुनाचा पुरुषार्थ आहे. ज्या अर्जुनासाठी भगवान शिवशंकर प्रसन्न होतात, संग्रामे हरुजिंतीला पाठ थापली शिवजीनं, पाठ. शाबास रे पार्था, वा वा. आज मला कळालं तुझा वीराचा पुरुषार्थ काय. शिवजीनं पाठ थापटावा, इतका मोठा अर्जुनाचा पुरुषार्थ. वक्षस्थळावर स्तन नाहीत, एवढा मोठा नराचा अवतार, पण गंगावन लावून साडी नेसून नाचावं लागलं. एकच पाप होतं महाराज. तितकं पाप मात्र पंढरपुरातल्या मालकाला धुता आलं नाही. साडी नेसावाच लागली अर्जुनाला पण. म्हणून मालक पहिल्या कडव्यात प्रारब्ध क्रियमान साची त्याचा भोगे. 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 बरोबर 9 वाजले पण काठाव सोडित नाही. मी शहाणी खुरपिणारी नाही. 4:30ला खुरप फेकीत येत, 2 तास राहिले ना 18 बायका होत्या. दिलं खुरप फेकून. म्हणलं 18 जणी येत रे, 2 तास खुरपानं. हा 4:30 वाजले. म्हणलं माया घडीत तर 3:45 तुमचा घडा आहे. लगेच फुलाबाईनं मोबाईलच दाखिला मला. तेव्हापासून मी टाइमच सांगितला नाही कोण्या बाईला. बाळ्या तू हिशोबात राय, तुझ्या हातात घडी येते, याच्याकडे मोबाईल येत. मोबाईल खुरपिणार पण 2 तास खुरपिले ते आहे ना. पण बळच तसं मी बी 2 तास खुरपितो जरा 9च्या पुढं. मी कोणाचं तास खुरपायलो? ज्ञानोबा आहे तुको भरायचं. रिकामा आहे का एखाद्या पानचटाचं खुरपायला? मी प्रारब्धावर ठाम विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी ज्ञानोबा आहे तुको भरायच्या कडव्यावर विश्वास ठेवणार आहे. आधा कदा एखाद्यानं 2 कोटी दिले म्हणजे आपण भुलायचं? जाता जाताच अटॅक येऊन मेलं तर त्या 2 कोटीचा दिवस घालायचा का? कसं जगायचं ते पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. त्याच्यावर विश्वास पाहिजे. चला जे असेल ते समाधानात जगायचं. महाराज जगाच्या बापाला कर्मामुळे बिना चपलाचं फिरावं लागले. जगाच्या माईला राक्षसनीच्या दाताचा वास घ्यावा लागतोय. जगातल्या नर अर्जुनाला साडी नेसावं लागते. आपण कोण्या झाडाचा पाला आहेत बेश्रमाचा? कधी कधी आपणही आपल्या प्रारब्धाला दोष देत जा. एक जण म्हणला मी प्रारब्ध मानित नाही. नको मानू. कोण म्हणते तुला मान? नको ना मानू, नको मानू, नको मानू. आणि मग म्हणला महाराज काय झालं? काय हो लय ताकद होती हो, पण आता संडासला पण जात आहे ना. काय नशीब गळालं हो. म्हणलं आता कसं नशीब रुमनच घालीन तोंडात तुया. हो ना, मायापेक्षा 5 वर्षानं मोठं ते पळतोय आणि मी लहान असून मग गुडघेच गेले. मग काय नशीब थोतरात हाणायला पाहिजे सोंबळ्या तुया. आता नशीब होय मखर गळाल्या आणि रक्त पळत होतं तेव्हा म्हणला मी प्रारब्ध मानित नाही. हा पिराल कापायला पाहिजे भडवा. विठाला विठाला
बबनराव काकडे पाटील तुमचा टाइम संपलाय. आता ओव्हर टाइम देवाचा आहे. हो, आता देवाचा ओव्हर टाइम आहे. उठा ना. हे बी